नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला मानसी ताम्हनकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे त्याचं मृत्यूपत्र. या कथेचा पुढील 7वा भाग. पिस्तूल आणि पत्र सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये सुरक्षित ठेवल्यानंतर देखील मला रात्री किंचितही झोप लागली नाही. खुनाच्या बनावाची अर्थात नाटकाची योजना तयार करण्यासाठी अनेकविध नाना तऱ्हेच्या कल्पना माझ्या मनात उभ्या राहत होत्या आणि विरोध जात होत्या. राजवीर सरींच्या आत्महत्येचं खुनात रूपांतर कसं करावं याची चिंता नव्हती. सर्वात अडचणीचा आणि मोठा कठीण प्रश्न तो होता की या मधल्या काळात राजवीर कोणाला दिसणार नव्हता आणि त्याच्या या गैरहजेरीचं कारण काय सांगावं. सोमवारी तर सगळ्यांना जाहीरपणे माहीत होणार होतं की राजवीर सरींचं दिवाळं निघालं आणि मग सगळे घेणेकरी सावकार आपापल्या रकमांसाठी येथे राजवीर विलावर येऊन ठेपणार होते. ती देणी देण्यासाठी पैसेच नसल्यामुळे ते सगळे घेणेकरी बंगल्यातील एक एक वस्तू उचलून नेणार होते. अशा वेळी घरातल्या किमती वस्तू उचलताना डीप फ्रीजर कॅबिनेटला देखील त्यांनी हात घातला असता आणि ज्या क्षणी त्यांनी कॅबिनेट उघडलं असतं त्या क्षणी त्यामध्ये लपवलेलं राजवीर सरींचं प्रेत पाहताच आमचं कारस्थान उघडकीस आलं असतं. भाड्याने एखादी रूम तात्पुरती घेऊन तिथं हे डीप फ्रीजर कॅबिनेट हलवता आलं असतं, पण तसं करण्यात धोका होता. दुसरी गोष्ट म्हणजे डीप फ्रीजर का हलवला जातोय म्हणून संशय निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीप फ्रीजर कॅबिनेट इतकं मोठं आणि प्रचंड होतं की नकळत सहज हलवणंही कठीण होतं आणि उचलून नेणं ते आम्हाला दोघांनाही शक्य नव्हतं. विचार करताना एका निर्णयापाशी येऊन थांबलो. बस ठरलं, डीप फ्रीजर हलवायचा नाही. मनोमन प्रार्थना करायची की कोणालाही तो उघडून बघण्याची बुद्धी न हो. सकाळचे 6 वाजेपर्यंत माझे डोळे टक्क उघडे आणि मन विचारांच्या गुंतागुंतीत गुंतलं होतं. आता झोप आली खरी, झोपण्यात अर्थ नव्हता. बिछाण्यातून उठलो आणि माझ्या खोलीतून सरळ बंगल्यात गेलो. सर्वत्र सामसूम होती. कानोसा घेत मी मोहिनीच्या बेडरूमचा दरवाजा ढकलला. तो उघडाच होता. पलंगावरती विचार करत झोपलेली होती. नजरेत चिंतेची झाक होती. मी सरळ तिच्याजवळ जाऊन बसलो. माझ्या योजनेवर विचार केलास की नाही? माझा प्रश्न ऐकला न ऐकल्यासारखं करत तिने विचारलं. ते पत्र कुठे आहे? ते अशा ठिकाणी मी पाठवलंय की माझ्याखेरीज ते इतर कोणालाही मिळू शकणार नाही. तिने अस्वस्थ हालचाल केली. तू काय ठरवलंयस? माझ्या योजनेत सहभागी होणार आहेस की नाही? मी माझ्या प्रश्नाचा पुनरुच्चार केला. पण तू काय ठरवलंयस तरी काय? याबद्दल मी नंतर विचार करेन, पण त्याआधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. होय, मी तुझ्यासोबत तुझ्या योजनेत सहभागी होईल शफी, मोहिनी मोक स्मित करून उत्तरली. तिचं उत्तर ऐकताच माझ्या अवघ्या देहात उत्साहाची लाट सळसळत गेली आणि पूर्णतः उदास नजरेने ती रूमच्या छताकडे पाहत राहिली. मला राजवीर सरींचे शब्द आठवले. ही स्त्री बर्फासारखी थंड आणि कठोर आहे. खरंच किती सत्य बोलला होता तो. मलाही तोच अनुभव आला होता. जणू काही मोहिनीच्या प्रेताचंच चुंबन मी घेत होतो. ही शहारणारी अनुभूती विसरण्यासाठी मी म्हणालो, यावेळी सर्वात महत्त्वाची गरज आहे ती पैशांची. त्यासाठी तू तुझे दागिने आणि किमती वस्तू मला दे, म्हणजे मी पैशांची व्यवस्था करू शकेन. पैशाचं नाव ऐकताच मोहिनी नावाचं ते देखणं प्रेत जणू जिवंत होऊन उठलं. मी तुला कुठलीही वस्तू देणार नाही, पण रोजच्या जेवणासाठी खरी पैशांची गरज आहे. माझ्याजवळचे 15,000 मी काढतो. तुलाही जेवढं अधिक देणं शक्य आहे तेवढं दे. याखेरीज आपल्याला जी काही रक्कम लागेल त्यासाठी मी पुण्याला जाऊन मारुती 800 विकून येतो. ती बिछाण्यात उठून बसली. माझ्या कारला तू हातही लावू शकत नाहीस. जरा शुद्धीत ये, मी डाफरलो. आणि काय सांगतोय त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न कर. राजवीरच्या अनेक घेणेकऱ्यांना आतापर्यंत कळलं असेल की त्याचं दिवाळं वाजलंय ते. आज कोणी येणार नाही, पण सोमवारपासून बंगल्यात घेणेकऱ्यांची रीग लागेल. आपल्याला त्यांचं स्वागत करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. त्यांना विश्वास वाटला पाहिजे की पैशाची काही कमी नाहीये म्हणून. आणि त्यासाठी एक साधाच उपाय आहे, तो म्हणजे घेणेकऱ्यांपैकी 2-3 पैसे आपण देऊन टाकू. म्हणजे त्यांच्या तोंडून ही बातमी इतर घेणेकऱ्यांपर्यंत जाईल आणि आपल्याकडे पैसा आहे हे एकदा समजलं की तेही निश्चिंत होतील आणि वसुलीसाठी लगेच येणार नाहीत. आजपासून मी राजवीर सरींचा पर्सनल सेक्रेटरी म्हणून वावरेन. घेणेकऱ्यांना असं बतावीन की राजवीर सरीन दिल्लीला गेलेले आहेत
आणि टेलिव्हिजनवर त्यांना बड्या पोस्टवर अपॉइंट केल्याची बातमी मिळाल्यामुळे ते बोलणं करण्यासाठी दिल्लीला गेलेत आणि इथली देखभाल करण्यासाठी त्यांनी मला नेमलंय. या बातांवर कोणी विश्वास ठेवणार नाही शफी. अजून तू माझ्या करामती बघितल्या नाहीस म्हणून असं बोलतेस. मी एक अनुभवी सेल्समन आहे, लक्षात ठेव. मनात आलं तर विटी स्टेशन सुद्धा विकून दाखवेन. मी असा चमत्कार करून दाखवेन की घेणेकरी म्हणतील पैशाची काही चिंता नाही, पण तुमचं खातं चालू राहू दे. पण म्हणून यासाठी 1.5-2 लाखाची गरज आहे. मारुती विकून तेवढे पैसे उभे राहणार नाहीत. म्हणून बाकीच्या रकमेसाठी जे दागदागिने देणं जरुरीचं आहे. मी समजावलं. पण समजा तू ही रक्कम घेऊन पळून गेलास तर? मला लाखभर रुपयांचा लोभ नाही, मला 50 लाखातला हिस्सा हवाय, मी मोठ्याने हसून म्हणालो. मोहिनीला तयार करण्यासाठी मला माझा सुपीक मेंदू अक्षरशः पिंजावा लागला. तेव्हा कुठे ती आपले दागिने द्यायला तयार झाली. 6:45च्या सुमारास मी मारुती घेऊन बाहेर पडलो. इतर बारीक सारीक कामं आटपून दुपारपर्यंत पुण्याला पोचलो. लाखभर रुपयांवर घासाघीस करून मारुती विकून टाकली. दुपारची वेळ असल्यामुळे दागिने विकता आले नाहीत. पण 85,000 रुपये घेऊन दागिने ठेवण्यात यश मिळालं. त्यात माझे 15,000 रुपये घालून एकूण सर्व मिळून 2 लाख रुपये माझ्याजवळ जमा झाले. सगळे उद्योग आटपून मुंबईत यायला रात्रीचे 10 वाजून गेले होते. बंगल्यात पोहोचताच मी दचकलो. बुटका पण एक मजबूत देहयष्टीचा गृहस्थ हॉलमधल्या सोफ्यात बसून आरामात मासिक चाळत होता. त्याच्या व्यक्तिमत्वावरून आणि उंची पेहरावावरून तो राजवीर सरींचा कोणीतरी घेणेकरी असावा हे स्पष्ट दिसत होतं. मोहिनी हॉलच्या जिन्याजवळ उभी होती. मी राजवीर सरींची वाट पाहतोय. मिसेस सरीन म्हणाल्यात की ते एवढ्यात येतील. तो बुटका कृत्रिमपणे हसत म्हणाला. राजवीर सरीन साहेबांना परतायला अजून काही दिवस लागतील. एखाद्या बिझनेसमनच्या शांत स्वरात मी त्याला उत्तर दिलं. माझं नाव शफी अहमद. मी मिस्टर राजवीर सरीन यांचा पर्सनल सेक्रेटरी आहे. त्यांच्या गैरहजेरीत मी काय सेवा करू साहेब? माझं त्यांच्याकडे पर्सनल काम होतं. ठीक आहे, तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता द्या. सरीन साहेब येतात, मी त्यांना तुमच्याविषयी सांगेन आणि सरीन साहेबांना वेळ असेल तर तसं तुम्हाला कळवीन. अत्यंत शांत स्वरात मी त्याला म्हणालो आणि मोहिनीकडे बघितलं. पण सरीन साहेब येणार कधी? बुटक्यानं चेहरा त्रासिक करत विचारलं. काही सांगता येत नाही, हल्ली ते कामात आहेत. आताच मी त्यांना एअरपोर्टवर सोडून आलो. दिल्लीला गेलेत, तिथे कामात त्यांचा किती वेळ जाईल हे आत्ताच सांगता येत नाही. दिल्ली? बुटका गोंधळात पडला. हे पहा मिस्टर, माझं नाव हरीश पंजवानी. सरीन साहेबांच्या विस्की अकाउंट्सच्या संदर्भात मी त्यांना भेटायला आलोय. मी जरा विचारात पडलो. याचं देणं सगळ्यात अधिक असणार. जर याला कटवण्यात मी यशस्वी झालो तर बाकी इतर घेणेकऱ्यांचा विश्वास मी मिळवू शकेन. राजवीर साहेबांचं अकाउंट? मी गोंधळल्याचं नाटक करत विचारलं. मला काही समजलं नाही. खूप जुना हिशोब आहे. खिशात हात घालत बुटका म्हणाला. याबद्दल सरीन साहेबांना मी वेळोवेळी दिलं, पण हे पहा पंजवानी, टेबलावरच्या सिगरेट केसमधून एक सिगरेट काढून मी त्यांचं बोलणं तोडत मध्येच म्हटलं. सरीन साहेब बरेच महिने बिझी आहेत, त्यामुळे त्यांना तुमच्याकडे लक्ष देता आलं नसेल. पण आता तुमची अडचण काय आहे? तुमच्या दुकानाला भांडवल कमी पडायला लागलं काय? आता बुटका चक्रावला. भांडवल कमी नाहीये, माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता. मी त्याचं बोलणं पुन्हा तोडत म्हटलं, जाऊ द्या, तुमच्या बोलण्याचा अर्थ काही असू द्या पंजवानी. सरीन साहेब सध्या बिझी आहेत. तुम्ही तुमचा अमाऊंट सांगा, मी तुम्हाला चेक देऊन टाकतो आणि सरीन साहेबांना सांगतो तुम्हाला तुमच्या रकमेची खूप चिंता होती. आता वार मर्मावर झाला होता. सरीन साहेब नव्या फिल्मच्या कामात आहेत का? हो, अगदी बरोबर ओळखलं. त्यांचे जुने चित्रपट दिल्लीत आणि इतरत्र पुन्हा जोरात चालत असल्यामुळे आणि सध्या दूरदर्शन बरोबर इतर चॅनल्सचं नवयुग वेगात असल्यामुळे अनेक स्पॉन्सर प्रोग्रामच्या प्रोडक्शन ऑफर्स त्यांना मिळत आहेत. स्पॉन्सर प्रोग्राम? हां, पण तुम्हाला त्यातलं काही कळणार नाही. ठीक आहे, तुमची अमाऊंट सांगा. टोटल 67,000. माझ्या अपेक्षेपेक्षा रक्कम काही फार नव्हती. पण मला कमालीचं आश्चर्य वाटलं की हजारो रुपयांची दारू पिऊन सुद्धा राजवीर सरीन इतके दिवस जिवंत कसा राहिला. हरीश पंजवानी हिशोबाचा कागद बाहेर काढत म्हणाला. वर्ष झालं आता. टेबलावर ठेवून द्या, मी सरीन साहेबांना सांगतो. मी सिगरेट शिलगावत म्हणालो. मला असं वाटतं की वसुलीसाठी तुमचं इथे येणं साहेबांना आवडणार नाही. ही बडी माणसं छोट्याशा कारणांना सुद्धा भडकून जातात. कदाचित त्यानंतर ते तुमच्या दुकानात खातं ठेवणार नाहीत. हरीश पंजवानी डोळे विस्फारून पाहत असताना मी पुढे म्हणालो. नवनव्या बदलांच्या सद्य परिस्थितीत राजवीर सरीन साहेब दिल्लीतच आपला मोठा प्रोडक्शन स्टुडिओ उघडणार आहेत. कोटीची गुंतवणूक असून सरीन साहेब कंपनीचे प्रमुख आहेत. आणि लक्षात घ्या मिस्टर पंजवानी,
कोट्यावधी रुपयांची कंपनी सुरू झाल्यावर विस्कीच्या बाटल्या उघडण्याची संख्या किती होईल? आणि ज्या दुकानातून या बाटल्या मागवल्या जातील त्या दुकानाच्या भाग्योदयाला सीमा राहणार नाही. अशा वेळी या दुकानाचं बिल 6-7 महिन्याच्या आतच 67,000हून कितीतरी जास्ती असेल, नाही का? हो हो, निश्चित असेल. हरीश पंजवानी टेबलावरील हिशोबाचा कागद उचलण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण मी आधीच तो कागद उचलून घेतला. ही तर फालतू रक्कम आहे. मी बेपरवाईने कागद पुन्हा टेबलवर फेकत म्हणालो. मी तुम्हाला आता रोख देऊन टाकतो. माझी खात्री झाली की आता हरीश पंजवानी माझ्या जाळ्यात पूर्ण अडकलाय. माझ्या हातातील नोटांची भरगच्च बंडल पाहून त्याच्या पापण्यात आणलेलं राहील. त्यानं झटकन तो कागद उचलला आणि खिशात ठेवत म्हणाला, नाही, मला पैशाची घाई नाही. पैसे कुठे पळतायत? सावकाश मिळाले तरी चालतील. लोक काही अफवा पसरतात हो. अफवांना बळी पडून मी पैशाची घाई केली. माफ करा मिस्टर शफी, आणि प्लीज सरीन साहेबांना कळू देऊ नका की मी पैशांसाठी तगादा लावला होता. दाराकडे निघालेला हरीश पंजवानी थबकला आणि वळून पाहत अर्जवी स्वरात म्हणाला, राजवीर साहेबांना जेवढी लागेल तेवढी विस्की ते माझ्या शॉपमधून यापुढेही मागू शकतील. मी हसलो. त्याच्याकडे पाहत त्याला निरोप देत म्हणालो, ओके पंजवानी साहेब, तुमच्या बिलाचा चेक सलीम साहेबांना सांगून तुमच्याकडे पाठवून देतो. पण माझं बोलणं पूर्ण होण्याच्या आतच पंजवानीनं नकारार्थी मान हलवली. तो पैशांबद्दल काही ऐकायला तयार नव्हता. त्यानं परत मला विनंती केली की त्याच्या येण्याविषयी सलीम साहेबांना काही सांगू नये ते. हरीश पंजवानी निघून जाताच मी हॉलचा दरवाजा बंद केला आणि वळलो. हॉलच्या जिन्याजवळच मोहिनी उभी होती आणि डोळे फाडून माझ्याकडे पाहत होते. तिला तसं पाहत असलेलं पाहून मात्र मी मोठ्याने हसत राहिलो. मोहिनी जिना उतरून खाली आली. तिचे डोळे चमकत होते. ओठावर हास्य पसरलं होतं. शेवटी तू यशस्वी झालास, ती उद्गारली. मला वाटलंच होतं की तू त्याला मूर्ख बनवशील. तुझ्यातला आत्मविश्वास वाखाणणार काय? तू ऐकलंस तो काय म्हणाला ते? तो थकबाकीचा चेक पाठवू नका असं सांगून गेलाय. हो, मी ऐकलंय, पण त्यामुळे असं समजू नकोस की बाकी इतरही घेणेकऱ्यांना असंच ठकवू शकशील तू. वेळ आली की मी त्यांना तसंच वाटायला लावीन. मी बेपरवाईने उत्तरलो. चल आत बस, अजून अनेक कामं पार पाडायची आहेत. आम्ही आतल्या मोठ्या रूममध्ये येऊन बसलो. पैशाची सोय झाली? मोहिनीनं माझ्याकडे रोखून पाहत विचारलं. माझे 15,000 घालून 2 लाखापर्यंत सोय करता आली. यामध्येच भागवावं लागेल, मी कठोर स्वरात म्हणालो. ती काहीच बोलली नाही. मी 2 पेक तयार केले. ग्लास टेबलावर ठेवून तिच्या सोफ्याजवळ आलो. आपल्या अक्कल हुशारीवर आणि सावधानतेवर तुझा किती विश्वास आहे? मी गंभीर होऊन विचारलं. माझा प्रश्न ऐकून तिने डोळे वटारले. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी शांतपणे उत्तरलो. आपली योजना यशस्वी होण्यासाठी आपला निर्धार पक्का असणं आवश्यक आहे. एक ना एक दिवस त्या डीप फ्रीझरमधून त्याची बॉडी काढून ती कुठेतरी फेकून द्यायची आहे. आणि हे काम मी एकटा करू शकणार नाही. मला तुझ्या मदतीची गरज लागेल. त्यानंतर जेव्हा पोलिसांना राजवीरची बॉडी मिळेल तेव्हा पहिला संशय ते तुझ्यावरती घेतील, कारण विम्याची रक्कम तुलाच मिळणार आहे. पोलीस तुला अनेक उलटसुलट प्रश्न विचारतील. अशा वेळी जर तुला स्वतःला सावरता आलं तर ठीक, नाहीतर सगळी गडबड होईल. यासाठी तुला स्वतःवर ताबा ठेवून स्वतःच्या हालचाली, बोलणं चालणं स्वाभाविक ठेवावं लागेल. विस्कीचा मोठा घोट घेत मी म्हणालो, प्रत्यक्ष तू त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला असलास तरी तुझ्या हातून खून झालेला नाही. पण लोकांना माहिती आहे की तुझं आणि त्याचं अजिबात पटत नव्हतं. त्यामुळे तुझ्यासमोर अत्यंत विचित्र आणि गंभीर परिस्थिती उभी राहील, हे लक्षात घे. तू काळजी करू नको शफी, मोहिनी डोळे मिचकावत म्हणाली. माझी अक्कल आणि सावधानता तू माझ्यावर सोपव. माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, मी तुला एवढं सांगतो की आपण आपला आत्मविश्वास मजबूत ठेवला पाहिजे. जराशी देखील भीती आपल्यात निर्माण झाली तर आपण पकडले जाऊ. मात्र माझ्याजवळ असलेलं राजवीर सरींचं पत्र आपल्याला वाचू शकेल. माझा उद्देश 50 लाखाचा झपाट मिळवणं हाच आहे, मोहिनी निश्चयपूर्वक म्हणाली. त्यासाठी मी काही करू शकेन. राजवीरची हत्या आपण केली नाही म्हणून त्याच्या खुनाचा आरोप आपल्यावर लादला जाऊ शकत नाही. फार तर अपराधाभरीच्या खाली 2-5 वर्षाची सजा होईल. मी तिच्या निश्चयी चेहऱ्याकडे अवाक होऊन पाहत राहिलो. ती बेपरवाईने पुढे म्हणाली, आणखीन काय सांगायचंय? राजवीरचे कोणी नातेवाईक अथवा दोस्त मंडळी आहेत? नाही, त्याचे कोणी नातेवाईक नाहीत ना त्याला कोणी मित्र. पण एक काळ असा होता की त्यावेळी अनेक जण त्याच्या अवतीभोवती सतत गोंडा घोळत बसत. पण जेव्हा त्याला दारूचं व्यसन लागलं आणि ते वाढलं, बेकारी सुरू झाली. एक एक करत सगळे दूर झाले. आणि चौगुले वकील, ते त्याचे वकील आहेत, पण दोघंही परस्परांना कधी फारसे भेटले नाहीत.
राजवीर त्यांना पत्रानं किंवा फोननं संपर्क करत होता. राजवीर बद्दल या चौगुले वकिलांचं मत काय होतं? चौगुल्यांना राजवीर फारसा आवडत नसे. तिच्या या उत्तरानं माझी बरीच मोठी चिंता दूर झाली. मी उत्साहानं विस्कीचा ग्लास तोंडाला लावला, मस्तपैकी एक सिप घेऊन तिच्याकडे पाहिलं. ग्लास टेबलवर ठेवत म्हणालो, आपल्याला अत्यंत सावधपणे पावलं उचलली पाहिजे. आता पंजवानी आपोआप अफवा पसरवेल की राजवीर सरीनला टीव्ही सिरियलची कामं मिळू लागलीत. आपण या अफवा थांबवणार नाहीत. चौगुलेंच्या कानापर्यंत या अफवा जातील आणि राजवीरचं प्रेत मिळाल्यावरही पोलीस या अफवांविषयी आपल्याकडे चौकशी करतील. तेव्हा या अफवा आम्ही पसरवल्या नसल्याचं त्यांना सांगू आणि चौगुल्यांना पटवून देऊ की या अफवा आमच्या जरी कानावर आल्या असल्या तर त्या अफवांपासून आमचं काही नुकसान नसल्यामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. हे सगळं तू चौगुल्यांना पटवून देशील? ते काम तुला करायचं आहे. मोहिनीनं मान हलवली आणि त्यावेळी शंका व्यक्त केली. पण शफी, समजा चौगुल्यांनी राजवीर कुठे आहे असं जाणून घेण्यासाठी विचारलं तर? एक सांग, तुझे चौगुल्यांशी संबंध कसे आहेत? माझा प्रश्न ऐकताच मोहिनीच्या चेहऱ्यावर रहस्यमय हास्य पसरलं. संबंध तर चांगले आहेत. माझ्यावर लाईन मारणाऱ्यांपैकी तेही एक आहे. ठीक आहे, तू चौगुल्यांना भेट आणि सांग, राजवीरला वेडाचा झटका आलाय, त्याची मानसिक स्थिती ढासळली आहे आणि तू त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तयार केलंयस. पण घेणेकरांच्या भीतीमुळे राजदीपचं हॉस्पिटलमध्ये जाणं गुप्त ठेवायचंय. त्याच वेळी पंजवानीनं उठवलेल्या अफवा धादांत खोटा असल्याचं तू चौगुल्यांना सांगू शकशील. पण हॉस्पिटलचं नाव काय? चौगुल्यांनी विचारलं तर. दारूच्या आहारी जाऊन व्यसनी असलेल्या लोकांना सुधारणारं एक खास हॉस्पिटल पार्ल्यात आहे. आणि चौगुल्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन राजवीरचा तिथे तपास केला तर? तसा तपास करायला त्यांना सवड मिळणार नाही. मी हसून उत्तर दिलं. पहिलं तू एवढं सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होते ते बघ. जर असं वाटलं की तुझ्या सांगण्यावर त्यांचा पूर्ण विश्वास बसलाय तर मग तू माझा त्यांच्याशी असा परिचय करून दे की मी प्रथम राजवीरचा शोफर होतो, नंतर राजवीर स्वतःची व्यक्तिगत कामं माझ्यावर सोपवू लागला. पुढे पुढे घेणेकरांची जबाबदारी त्यानं माझ्यावर सोपवली. चौगुलेंना या प्रकरणात सामील करून घ्यायला हवं का? हो, नाहीतर तोच आपल्या मार्गात अडचण उभी करेल. आपल्याला हवी तशी बॅकग्राऊंड आपण त्याला समजावून द्यायला हवी. म्हणजे पोलीस ज्यावेळी चौकशीला येतील त्यावेळी होणारं त्याचं बोलणं आपल्या बोलण्याला आपोआप पुष्टी येईल. बरं बरं, ठीक आहे. चौगुल्यांना मी सांभाळून घेईन. पण पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये राजवीरची चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर? ती चिंता तू माझ्यावर सोडून दे. तुला दिलेलं काम तू मन लावून कर म्हणजे झालं. आणि एक गोष्ट, टर्नर रोडवर एक सामाजिक सेवा संस्था आहे. ही संस्था अनाथ निराधार स्त्रियांना आधार देते आणि घरकामासाठी पाठवते. उद्या त्या संस्थेत फोन करून एखादी तरुण मुलगी घरकामासाठी बोलून घे. त्यामुळे तुला तुझ्या कामात मदत होईल. तरुण मुलीचं नाव घेताच मोहिनी माझ्याकडे संशयाने पाहू लागली. माझी कामं मी स्वतः करते. मला कोणाच्या मदतीची गरज नाही आहे. जरा अकलेने वाग. आपल्याला दोघांनाच फक्त या घरात राहताना पाहून पोलीस आपल्यावर संशय घेऊ शकतात. आपल्या संबंधांविषयी ते साशंक होऊ शकतील आणि कुठल्याही परिस्थितीत ते नको. लक्षात घे, मोलकरीण घरात असली की असा संशय घेतला जाणार नाही. समजलं का? मला ते पसंत नाही. पसंती नापसंती सोड. तुला या मोलकरणीला विश्वासात घ्यायचं आहे. तिला सांगायचं आहे की राजवीर साहेब आजारी आहेत आणि ते आपल्या खोलीत आहेत, पण त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. जर त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली की बुधवारी त्यांना नर्सिंग होममध्ये नेण्यात येईल. जेव्हा राजवीर घरातून बाहेर पडून गाडीत बसेल तेव्हा तो मोलकरणीला दिसला पाहिजे. कारण नंतर पोलीस चौकशीत ती शपथेवर सांगू शकेल की तिनं राजवीरला गाडीत बसताना प्रत्यक्ष पाहिलंय. तू त्याचं प्रेत दाखवणार आहेस का? नाही. ती मोलकरीण राजवीरचे कपडे घातलेला माणूस जाताना पाहिला, अंधुक प्रकाशात तो गाडीत जाऊन बसेल. यापूर्वी तिनं राजवीरला कधी पाहिलेलं नसल्यामुळे आणि वरच्या रूममध्ये तो आहे असं तिच्या मनावर ठसवल्यामुळे वरच्या रूममधून खाली उतरणारी व्यक्ती राजवीर सरीन आहे अशी तिची समजूत होईल. प्रत्यक्षात राजवीरचे कपडे घालून उतरणारी ती व्यक्ती म्हणजे मीच असेन. मी सविस्तर सांगितलं. मोहिनी थोडी बेचैन झाली. कधीतरी राजवीरचं प्रेत आपल्याला घराबाहेर काढावं लागेल. मोलकरीण असताना ते कसं शक्य होईल? यावर मी नंतर विचार करेन. प्रथम तू एवढी कामं तर आटपून घे. जर त्या मोलकरणीनं डीप फ्रीजर उघडून बघितला तर? उद्यापर्यंत मी त्यावर उपाय शोधून काढतो. आता मी खूप थकलोय, मला झोप येते. तू पण इथेच झोपशील? नाही. मग मी एकटेच राहू इथे? हो, घाबरू नकोस. राजवीर सरीन रात्री तुला त्रास द्यायला येणार नाही. उलट माझं डोकं खाईल. मी हसून उत्तरलो.
आणि खरोखरच राजवीरनं आमच्यासमोर निर्माण केलेल्या समस्यांचा विचार करत मी माझ्या रूमकडे वळलो. बिछाण्यावर पडता पडताच माझ्या थकलेल्या मेंदूत झोप केव्हा गोळा झाली ते कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजल्यानंतर मी राजवीरच्या बेडरूममध्ये गेलो. कपाटातील विस्कीच्या सगळ्या बाटल्या बाहेर काढल्या आणि मोठ्या सुटकेसमध्ये भरल्या. सुटकेस घेऊन बेडरूममध्ये बाहेर पडताना मला मोहिनी स्वतःच्या बेडरूमच्या दारात उभी असलेली दिसली. सुटकेसमधून काय घेऊन चाललाय, तिचा स्वर ऐकून मी चमकलो. कपडे बदलून घे लवकर, मी किचनमध्ये चाललोय. झपझप पावलं टाकत मी पुढे झालो. किचनमध्ये जाऊन डीप फ्रीजरवर सुटकेसमधल्या सगळ्या बाटल्या व्यवस्थित लावून सजावून ठेवत असताना मोहिनी किचनमध्ये आली. फ्रीजरवर या बाटल्या ठेवल्यानं काय फायदा होईल? फ्रीजरला कुलूप लावणं संशयास्पद ठरेल म्हणून या बाटल्या रचून ठेवल्या. फ्रीजर उघडण्याच्या विचाराला एक प्रकारे प्रतिबंध केलाय. पण या बाटल्या इथून हलवणं काही कठीण नाहीये. पण या बाटल्या इथून हलवाव्या असं कोणाला वाटेल? मोलकरणीला सांगून ठेव, फ्रीजर रिकामाच आहे. माझ्या मते एखादी सहजगत्या सांगितलेली गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. त्यामुळे मोलकरणी ही कारण नसताना बाटल्या काढण्याचा किंवा इथून हलवण्याचा प्रयत्न करणार नाही. तू निश्चिंत राहा, मी आश्वासक स्वरात तिला म्हणालो. तरी पण फ्रीजरला कुलूप लावणं चांगलंच वाटतंय. रिकाम्या फ्रीजरला कुलूप लावणं हे हुशारीचं लक्षण आहे असं तुला वाटतं? मी हसून विचारलं. मोहिनी गप्प बसली. माझं म्हणणं तिला पटल्याचं मला जाणवलं. फ्रीजरच्या आत डोकावून बघितलंस का? अचानक तिने विचारलं. हो, राजवीरचा मृतदेह उत्तम स्थितीत आहे. त्याची चिंता करण्यापेक्षा जरा घर ठीकठाक करायला मदत कर. मोलकरणीला एकूण वातावरण सर्वसामान्य जाणवलं पाहिजे. तिनं मान हलवली आणि ती किचनच्या बाहेर पडली. दुपारपर्यंत आम्ही सर्व रूमची साफसफाई आणि इतस्ता पसरलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यास गुंतलो. नंतर मी बंगल्याच्या वरच्या खोलीत जी मोलकरणीसाठी दिली जाणार होती ती रूम साफसूफ करू लागलो. मोलकरणीसाठी मी जाणून बुजूनच मोहिनीच्या रूमपासून कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला असलेली रूम निवडली होती. या खोलीच्या पूर्वेकडे असलेल्या खिडकीतून गॅरेजचा भाग अजिबात दिसत नव्हता आणि मला पण हेच पाहिजे होतं. अचानक फोनची बेल वाजल्याचा आवाज कानावर पडला. मी धडधडत्या हृदयाने जिन्याकडे पळालो. त्याचवेळी डायनिंग रूममधून बाहेर पडणारी मोहिनी मला दिसली. जा फोन घे, मी दबक्या आवाजात फरमावलं. मोहिनी फोनपाशी गेली. मी पायऱ्या उतरून हॉलमध्ये आलो आणि सोफ्यावर बसलो. ती फोन घेऊन आली. कोण होतं? एका न्यूजपेपरचा रिपोर्टर. तो विचारत होता की राजवीर सरीनला टीव्हीच्या स्पॉन्सर प्रोग्रामची कॉन्टॅक्ट मिळत आहेत. या बातमीत किती तथ्य आहे? मी सांगून टाकलं की राजवीर सरीन बाहेरगावी गेलेत. त्यांच्या व्यावसायिक व्यवहाराबद्दल मला काही माहिती नाही. मोहिनीने असं सांगताच माझ्या त्वरित लक्षात आलं की हरीश पंजवानीनं बुंकायला सुरुवात केली. क्षणभर मी विचार केला. मोहिनीकडे पाहत म्हणालो, त्यांचा कदाचित विश्वास बसत नाहीये. त्यामुळे अशी शक्यता आहे की विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी अफवेतला खरे खोटेपणा शोधण्यासाठी इथे येऊ लागतील. या लोकांसमोर जाण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे त्यांना तू सांभाळ. मी मर्सिडीज घेऊन आता बाहेर जातोय. दिवसभर बाहेरच राहतो. यावेळी तुला काय काम करायचंय ते ऐक. प्रथम अनाथ महिला संस्थेत जाऊन एक मोलकरीण आणायचे. नंतर चौगले वकिलांना फोन करून उद्याची अपॉइंटमेंट निश्चित करायचे. त्यानंतर पार्ल्यातल्या त्या हॉस्पिटलमध्ये फोन करून तुझ्या पतीला राजवीर सरीनला ॲडमिट करून घ्यायला तयार आहेत की नाही याची चौकशी करायची. जर हॉस्पिटलवाले लगेच त्याला ॲडमिट करून घ्यायला तयार असतील तर थोडी टाळाटाळ कर. कारण या आठवड्या अखेरपर्यंत आपण कुठल्याही कामाला सुरुवात करणार नाही. समजलं? हो. बरं, मी निघतोय आता. रात्री कुठल्या वेळीच मी परत येईन. तू कशासाठी चाललायस? प्रश्न नकोय. तुला फक्त नेमून दिलेल्या कामाकडे लक्ष दे. माझ्या या उत्तरावर मोहिनीनं माझ्याकडे रोखून पाहिलं. माझं बोलणं निश्चित तिला खटकलं होतं. मी नजर वळवली आणि काही न बोलता घराच्या दिशेने चालता झालो. घड्याळात नजर टाकत मी मर्सिडीज बाहेर काढली. मेन रोडवर येताच मी स्पीड वाढवला आणि बांद्रा बँडस्टँड जवळ आलो. मी मनात एक विशिष्ट हेतू ठेवून फिरत होतो. मला आडोशाला असणारी निर्जन सुनसान एकांती जागा हवी होती. सी रॉक हॉटेलपासून काही अंतरावर एक टेकडी होती जी माझ्या हेतूनुरूप होती. मर्सिडीज मी सी रॉक पार्किंग लॉटमध्ये थांबवली आणि पायी पायी त्या टेकडीवर फेरफटका मारायला निघालो. सेंट ॲग्नेल आश्रमातून टेकडीवर आत जायला रस्ता होता. मी टेकडीवर पोहोचलो. हवेत चांगला गारठा होता. तिन्ही सांज सरायला थोडा अवधी होता. दूरवर वरळी सेफेस पासून दिव्याची माळ चमचमायला सुरुवात झाली होती. अचानक माझी नजर टेकडीच्या टोकाजवळ असलेल्या अर्धवट बांधकामाकडे गेली. मी झटपट तिथे गेलो. तिथे एक पडकी टपरी होती. त्या टपरीजवळ पोचलो. पत्र्याचा दरवाजा वाऱ्यानं उघडझाप करत होता. कडी कोयंडा ठीकठाक असलेलं दार ढकलून मी आत पाऊल टाकलं.
आत लहान लहान अशा 3 खोल्या त्या टपरी वजा घराला होत्या. तिन्ही खोल्यातून सिगारेटचे थोटकं आणि चिलमीचे तुकडे विखुरलेले होते. बांद्र्यातील रईस बड्या घरातील कार्टी टपरीचा उपयोग गांजाचा रस ओढण्यासाठी करत असली पाहिजे हे आतल्या दृश्यावरून लक्षात येत होतं. जागा मिळाल्याच्या समाधानात मी रात्री बंगल्यावर परतलो. गाडी गॅरेजमध्ये ठेवता ठेवता घड्याळात नजर फेकली. 9:30 होऊन गेले होते. हॉलच्या दारात येतात मी थबकलो. 23-24 वर्षाची एक देखणी तरुणी खुर्चीत बसून पुस्तक वाचत होती. निश्चितपणे हे जाहीर होतं की माझ्या सूचनेनुसार मोहिनीनं अनाथ महिलागृहातून तिला आणलं असणार. माझी चाहूल लागता तिनं वर नजर उचलली. तिचे काळे भोर डोळे कमालीचे बोलके आणि चमकदार होते. मी तर प्रभावित झालो. नमस्कार, तू आलीस? बार काउंटरकडे जात मी म्हणालो. माझं नाव शफी अहमद. मिसेस सरींनी तुला सांगितलं असेल. पुस्तक टिपावर ठेवून ती उभी राहिली. माझं नाव मंजिरी. तिचा आवाज तिच्यासारखाच मधुर होता. नाव सांगताना तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य पसरलं. किती शिकलीस? BA. महिलाश्रमातच झाली, ती शांतपणे म्हणाली. कोणतं पुस्तक वाचतेस? गोव्याच्या कदंब राजघराण्याचा इतिहास आहे. गोवा पाहिलास तू? मी गोव्याचीच आहे. मला प्राचीन राजवाड्यांचे इतिहास वाचायला आवडतात. तुम्हाला वाचनाची आवड आहे? नाही, मी फक्त मासिकं वाचतो. ती हसली. तिचं ते हास्य मात्र विस्कीच्या घोटाबरोबर माझ्या हृदयात शिरलं. गोव्याला कोण आहे तुझं? कोणीच नाही. मी फक्त गोव्याची आहे, पण मी अजून गोवा पाहिलेला नाही. पण मला कधीतरी गोव्यात कायमचं जाऊन राहायचं आहे. तिचा स्वर अधिक भावूक झाल्यासारखा मला जाणवला. पैसे साठले की जाणार असशील? तिनं सावकाश मान हलवली. मी इंटिरियर डिझाईनचा कोर्स करते. पुढल्या वर्षी तो पूर्ण होईल. मग मी गोव्याच्या एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये इंटिरियर डिझायनर म्हणून नोकरी करीन. अनाथ आश्रमात राहिले तर असं मोलकरीण म्हणून कुठेतरी काम करावं लागेल, असं म्हणून ती हसली. छोकरी खरोखर चुणचुणीत होती. अशा मुलीला निवडण्यात मोहिनीनं हुशारी दाखवली की मूर्खता याचा निर्णय मला घेता आला नाही. मंजिरीचा अंदाज अधिक घेता यावा म्हणून मी तिला विचारलं. मिसेस सरीन तुला कशा वाटल्या? प्रश्न ऐकताच मंजिरीच्या चेहऱ्यावर प्रशंसात्मक भाव उमटले. खूप आवडल्या मला त्या. इथे आल्यावर तर मला आपल्या घरी आल्यासारखं वाटलं. मिस्टर राजवीर सरींबद्दल काही सांगितलं का त्यांनी तुला? मी सहज विचारतोय असा स्वरात विचारलं. हो, त्यांची परिस्थिती ऐकून मला वाईट वाटलं. सरीन साहेबांनी तयार केलेले चित्रपट मी पाहिलेत. मला तरी वाटतं की चित्रपट माध्यमाची जाण असणारा त्यांच्यासारखा उत्तम निर्माता क्वचित असेल. तू त्यांना कधी बघितलंस? नाही, मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण त्यांचे चित्रपट आवर्जून पाहिलेत. का, असं का विचारताय? मंजिरीनं माझ्याकडे पाहत अचानक विचारलं. तिची संशयी नजर पाहताच मी चेहरा गंभीर केला. नाही, तसंच कारण आहे. अतिशय परिश्रम केल्यामुळे हेवी स्ट्रेसमुळे साहेबांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांना हॉस्पिटलमध्ये म्हणजे नर्सिंग होममध्ये नेणार असल्याचं मिसेस सरीनं सांगितलं नाही का तुला? हो, सांगितलं ना, तिने हसून उत्तर दिलं. इतका वेळ मी मंजिरीशी बोलत होतो, पण मला आकर्षित करण्यासाठी तिनं कोणत्याही भडक हालचाली किंवा हावभाव केले नाहीत. विस्की संपवून मी उठलो. जरा राजवीर साहेबांना रूममध्ये जाऊन त्यांना बघून येतो. मी गॅरेजच्या वरती राहतो. हो, मॅडमनी मला तेही सांगितलंय, ती माझ्याकडे एकटक पाहत म्हणाली. मी तिथून निघालो. मंजिरी पुन्हा पुस्तक उघडून वाचत बसली. दरवाजातून बाहेर पडताना मी मंजिरीचं निरीक्षण केलं. मोहिनीच्या आणि मंजिरीच्या सौंदर्यात हिऱ्या मोत्या इतकं अंतर होतं. मोहिनी हिऱ्यासारखी कठोर आणि चमचमणारी होती, तर मंजिरी मोत्यासारखी सतेज, मुलायम आणि तजेलदार होती. अचानक मंजिरीनं वळून पाहिलं, पण मी तिच्याकडे पाहतोय हे लक्षात येताच ती कमालीची मोहक हसली. प्रसन्न मनानं मी गॅरेज जवळचा जिना चढू लागलो. पण एक खरं होतं की मंजिरीनं माझ्या मनाचा ताबा घेतला होता.